अटक केली मुख्य आरोपी. हे बघा, हे प्रकरण पूर्ण 20 दिवस झाले आणि हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहामध्ये किंवा सर्व पक्षाच्या आमदारांनी मांडलं, त्याच्यानंतर जो लोकांमध्ये ह्या संदर्भातला रोष आहे, आपण बीड जिल्ह्याचा जो मोर्चा झाला, रस्त्यावरती लोक तिथं उतरले, 1,00,000च्या पुढे तिची आकडेवारी. आणि आता म्हणजे मी जसं माझ्या कानावरती अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे निघतात, परभणीमध्ये पण मोर्चा निघतो, पण एवढं मोठे सर्व लोकांचं लक्ष असताना, मीडियामध्ये रोज हे चालू असताना 26 दिवस अटकेला कशामुळे लागतात, ते हा म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमची पहिल्या दिवशीपासून मागणी आहे की हे जे काही मुलं आहेत, ही कमी वयाची मुलं आहेत, ह्यांना ज्यांनी करायला लावलं तो मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे. दुसरा प्रश्न की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की हा मास्टर माइंड आहे. वाल्मिक कराड अटक होऊन सुद्धा 302 मध्ये हा कट कारस्थान हिनी रचना, हे कनेक्शन पूर्ण खंडणीपासून दिसतंय आपल्याला. खंडणीपासून हा गुन्हा झाला. हे जेवढे पण काही मुलं सापडतात त्याच्यामधले 2 ते 3 मुलं त्या वाल्मिक कराडचे घरचे नातेवाईक आहेत, त्यांचे त्या सीडीआर मध्ये त्यांची ते सापडली. मग 302 मध्ये आपण त्यांचं नाव कट कारस्थान म्हणून आपण का घेतलं, आणि कुठेतरी राजकीय संरक्षण हे धनंजय मुंडे साहेबांकडून मंत्री असल्यापासून भेटतं. 26 दिवस ज्या पद्धतीने ह्यांची अटके होतात. आता एखाद्या पिक्चर स्टाईल मध्ये वाल्मिक कराड गाडीमध्ये येतात, जो गाडी चालक आहे काहीतरी त्याचं नाव मोराळे, तो तिथं अनेक त्या घटनास्थळी माझं मसाजोगला जेव्हा काही मोठे नेते येतात त्यांच्या मागे गाडी लावून असतो तो. हा विषय विचार करण्यासारखा. परत मला जी माहिती आहे की 28 तारखेपर्यंत, म्हणजे किती दिवसापासून, 5 दिवस असतील, 6 दिवस असतील, हे पूर्ण दिवस माहित नाही, पण हॉस्पिटलचं नाव माझ्या कानावरती आलेलं आहे आणि मी एक ते पत्र देणार आहे. हे पहिल्यांदाच आपण बघतो की आरोपी एखाद्या गुन्ह्यामध्ये, एखादा गंभीर गुन्हा झाल्यानंतर, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असल्यानंतर आरोपी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, मस्त टीव्हीवरती सगळ्या घडामोडी बघतो, मग त्याला कधी जमा व्हायचे, मग त्याचे धनंजय मुंडे साहेबांची जेव्हा वरिष्ठांची भेट झाल्यानंतर तो एका गाडीमध्ये येतो, तिथे जमा होतो. आज 26 दिवसानंतर सुद्धा बाकीचे आरोपी वेळेप्रमाणे त्यांच्या जमा होतात. काही वेळ दिला जातो ह्यांना काहीतरी पुरावे नष्ट करायला. माझी एकदम हे सर्व गोष्टीमध्ये मागणी मी पहिल्यापासून ठाम आहे. काही सीडीआर मध्ये सुद्धा जे काही नाव मोबाईलचे मग मी आज पोलीस प्रशासनाकडे देणार आहे. दुसरी गोष्ट जी 28 तारखेला मला पूर्णपणे माहिती की जेव्हा हे मोर्चा निघाल्यानंतर 28 तारखेला काहीतरी रात्री त्यांनी तिथून डिस्चार्ज घेतलाय. मग त्या हॉस्पिटलमध्ये त्या सीसीटीव्ही फुटेजचं सुद्धा मी पत्र देणार की त्या कालावधीमध्ये कोण त्यांना तिथं